गणेशजी पाटील सावंतचा सन्मान दरम्यान केला जातो। हास्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया। या स्पर्धेमध्ये आम्हाला ज्यांचं फार मोठं योगदान लाभलेलं आहे स्वर्गीय मोतीराम शेडेंद्र पाटील टॉस बॉक्स या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत झाला डोंगेगावचे पोलीस पाटील सर्वांनी राकेश मोतीराम पाटील साहेबांचा आपण सन्मान इथे करणार आहोत आणि सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय डॅनियल भगत यांच्याच शुभ हस्ते हा शुभ सन्मान दरम्यान इथे केला जाईल। राकेशजी पाटील साहेबांचं मोलाचं सहकार्य आम्हाला लाभले जे पोलीस पाटीलही आहेत डोंगेगावचे आणि त्यांचा हा शुभ सन्मान दरम्यान इथे केला जातो। त्यानंतर तंटामुक्त अध्यक्ष गणेश जी पाटील साहेबांचा आपण सन्मान इथे करूया। सर्वेश पाटील आपण मंचावरती यायचं डॅनियल भगत यांच्या शुभेच्छा आपण आज शुभ सन्मान इथे करूया। तंटामुक्त अध्यक्ष गणेशजी पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जातोय। त्यानंतर निलेशजी भगत साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत ज्यांचं फार मोठं योगदानही आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिले की जय श्रीराम एंटरप्राइजेस टीमचे पुरस्कर्ते निलेशजी भगत साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत। डॅनियलजी भगत यांना मी विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते निलेशजी भगत साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा। निलेशजी भगत साहेबांचा सन्मान केला जातो। त्यानंतर सर्वमान्य छत्रपती अनंत पाटील साहेबांचा आपण सन्मान इथे करणार आहोत। सर्वेश पाटील शुभ सन्मान आपण करूया। सर्वमान्य छत्रपती अनंत पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचा सन्मान आपण इथे करणार आहोत। यश भगत यांचा शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल। त्यानंतर डॉक्टर अरुणजी भगत साहेब जे तंटामुक्त उपाध्यक्ष आहेत त्यांचाही सन्मान आपण इथे करूया। यश भगत यांनाच मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते डॉक्टर अरुणजी भगत साहेबांचा सन्मान आपण करावा। त्यानंतर सन्मान्य विश्वनाथजी भगत साहेबांचा आपण सन्मान इथे करणार आहोत। मी यश भगत यांनाच विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते विश्वनाथजी भगत साहेबांचा आपण सन्मान करावा। शुभ सन्मान दरम्यान इथे केला जातो। विश्वनाथजी भगत साहेबांचा सन्मान दरम्यान इथे केला जातो। आज त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। रंगेश पाटील साहेबांना मी विनंती करतो या आपण मंचावरती सारंगी मंडप डेकोरेटर्स टीमचे पुरस्कर्ते ते आहेत। त्यानंतर आदेशजी पाटील साहेबांचा आपण सन्मान इथे करूया। अश्विनी एंटरप्राइजेस टीमचे पुरस्कर्ते डॅनियलजी भगत यांचा शुभ हस्ते हा सन्मान दरम्यान इथे केला जातो। आदेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून अश्विनी एंटरप्राइजेस हा संघ या स्पर्धेमध्ये पुरस्कृत करण्यात आला आणि त्यांचा सन्मान दरम्यान इथे केला जातोय। त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया। या एक दिवसीय स्पर्धेमध्ये भरपूर चांगली अंपायरिंग आपण पाहिली। निखिलेशजी बजागे सरांचा आपण सन्मान इथे करूया। मी डॅनियलजी भगत यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते निखिलेशजी बजागे सरांचा सन्मान आपण करावा।
त्यानंतर आपण शुभ सन्मान दरम्यान इथे करणार आहोत. दिनेशजी भामरे सरांचे आपण सन्मान इथे करणार आहोत. दोन मुख्य अंपायर, भरपूर चांगले अंपायरिंग आपण या एक दिवसीय स्पर्धेमध्ये त्यांची पागली. त्यानंतर प्रशांत दादांच्या शुभ हस्ते आपण दिनेशजी भामरे सरांचा सन्मान इथे करूया. दिनेशजी भामरे सरांचा सन्मान दरम्यान इथे केला जाईल आणि त्यानंतर आपण शुभ सन्मान करणार आहोत. दिनेशजी भामरे सरांचा सन्मान केला जाईल प्रशांत दादांच्या शुभ हस्ते. त्यानंतर या एक दिवसीय स्पर्धेमध्ये DPL 2025 मध्ये आपण जयवंतजी पाटील सरांचा गोड आवाज आपण ऐकला आणि त्यांचाही शुभ सन्मान आपण दरम्यान इथे करणार आहोत. त्यानंतर आपण शुभ सन्मान करणार आहोत. जयवंतजी पाटील सरांचा सन्मान दरम्यान इथे केला जाईल. तसेच श्रीकला एंटरप्राइजेस टीमचे पुरस्कर्ते घनश्यामजी पाटील साहेब आणि तसेच जयेशदादा भोईर या दोन्ही मान्यवरांनाही मी विनंती करत आहे की आपणही यायचं मंचावरती. आणि तसेच रंगेशदादा पाटील दादांचाही आपण सन्मान इथे करूया. सानवी मंडप डेकोरेटर्स हा संघ या स्पर्धेमध्ये खेळला, त्या टीमचे पुरस्कर्ते रंगेशजी पाटील आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेमध्ये जे मंडप डेकोरेशन आपण पाहिलं ते दादांच्याच वतीनं आम्हाला पुरस्कृत करण्यात आलं आणि त्यांचा हा सन्मान दरम्यान इथे केला जातो. त्यानंतर आम्ही स्वागत आणि सन्मान करणार आहोत जयेश भोईर आणि घनश्याम पाटील, दोन्ही टीम ऑनर आहेत. श्री कला एंटरप्राइजेस संघाचे ओनर मालक, त्यांना आम्ही सन्मानित करणार आहोत. आपण पुढे या. दोन्ही संघ मालकांना मी विनंती करतोय आपण पुढे यायचं. आपला आम्ही विशेष स्वागत आणि सन्मान करणार आहोत. गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान संपन्न होणार आहे. तसेच दत्ता भगत आपण देखील पुढे या. आपला देखील आम्ही एक विशेष स्वागत आणि सन्मान करणार आहोत. तत्पूर्वी श्री कला एंटरप्राइजेस संघाचे जयेश भोईर आणि घनश्याम पाटील त्यांचा हा स्वागत आणि सन्मान केला जात आहे. दत्ता भगत आपण पुढे यायचंय. दत्ता भगत यांना आम्ही सन्मानित करणार आहोत. DPL 2025 माध्यमातून हा स्वागत आणि सन्मान मान्यवरांचा संपन्न केला जात आहे. गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान निश्चितच होणार आहे. त्यानंतर या स्पर्धेमध्ये एक दिवसीय स्पर्धेमध्ये खूप चांगला रंग भरला. विशाल पाटील यांना आम्ही सन्मानित करणार आहोत. विशाल पाटील आपण पुढे यायचंय. विशाल पाटील यांना आम्ही सन्मानित करणार आहोत. पुन्हा एकदा मी गणेश पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सचिन पाटील यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आम्ही गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान केला जात आहे. त्यानंतर के पाटील यांना आम्ही सन्मानित करणार आहोत. सचिन पाटील यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि या सचिन पाटील उपस्थित नाहीत म्हणून आम्ही के पाटील यांना सन्मानित करणार आहोत.
के के पाटील यांना सन्मानित केलं. सर्वात वरिष्ठ खेळाडू DPL 2025 मधील. त्यानंतर उज्ज्वल केबल नेटवर्क संपूर्ण जगभरामध्ये ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार प्रक्षेपण ज्यांनी पोहोचवलं. उज्ज्वल केबल नेटवर्क UCN लाईव्ह टेलिकास्ट. आपण पुढे या ठाकरे, आपण पुढे या. आपला आम्ही विशेष स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. पुन्हा एकदा मी गणेश पाटील यांना विनंती करतोय, प्रशांत पाटील आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. खूप सुंदर दर्जेदार लाईव्ह टेलिकास्ट ज्याने जगभरामध्ये ही स्पर्धा पोहोचवली. गोलंदाज कोण आहे? माझे विचार
थोड्याच वेळात आम्ही बक्षीस वितरणाला सुरुवात करणार आहोत. कोणाचा चुकून स्वागत आणि सन्मान राहिला असेल तर आयोजकांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतोय. सर्वप्रथम आपण ही जी स्पर्धा बघितली भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे आयोजित डुंगे प्रीमियर लीग 2025 खूप चांगली स्पर्धा पर्व चौथं हे यशस्वीरित्या संपन्न झालेलं आहे. खऱ्या अर्थाने गावामध्ये एकता निर्माण व्हावी या मागचा एक उद्देश होता आणि तेच बघायला मिळालं. अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गुढीपाडवा सण डबल धमाका आपण बघितला या स्पर्धेच्या माध्यमातून. तर बक्षीस वितरणाला पारितोषिक वितरणाला आम्ही सुरुवात करणार आहोत. सामनावीर अंतिम सामन्याचा ट्रॉफी आम्हाला दत्ता वसंत भगत यांनी स्पॉन्सर केलेली आहे. जयेश वसंत भोईर यांच्याकडून टोपी, त्यानंतर सचिन पाटील यांच्याकडून कलिंगड, प्रशांत विश्वनाथ पाटील यांच्याकडून कोल्ड्रिंक. संघाचं नाव आहे श्री कला एंटरप्राइजेस संघाचा सुरेंद्र सामनावीर विश्वनाथ भगत. त्याने विश्वनाथ भगत साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी प्रदान करायची आहे सामनावीराची. त्यानंतर ही कॅप देखील दिली जाईल सुरेंद्रला. आगरी कोल्यांची ग्रामदैवत नवसाला पावणारी आई एकविरा माता आणि ही कॅप प्रदान केली जात आहे सुरेंद्रला. विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे खूप खूप आभार. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल ही ट्रॉफी आम्हाला विजय बबन भगत यांनी स्पॉन्सर केलेली आहे, ज्याने या स्पर्धेमध्ये 4 विकेट आणि 19 धावा देखील पूर्ण केल्या. उत्कृष्ट गोलंदाज अश्विनी एंटरप्राइजेस संघाचा हर्षला आम्ही उत्कृष्ट गोलंदाजाचा हा पुरस्कार देणार आहोत. डॉक्टर अरुण पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाजाची ही ट्रॉफी हर्षला प्रदान करायची आहे. हर्ष आपण पुढे या. अश्विनी एंटरप्राइजेस संघाचा हर्ष बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार दिला जात आहे हर्षला. एक सत्कार आणि स्वागत आम्ही करणार आहोत. प्रशांत पाटील यांचा आम्ही स्वागत आणि सन्मान करणार आहोत. खूप सारी मेहनत ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशांतने देखील खूप मोलाचं योगदान दिलं. गणेश पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते प्रशांत पाटील यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. प्रशांत पाटील यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर शुभांकर पाटील यांना आम्ही सन्मानित करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला 3 कूलर आलेले आहेत. त्यांचे मी विशेष आभार व्यक्त करतोय. शुभांकर पाटील यांचा शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. निलेश भगत यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आम्ही संपन्न करणार आहोत. शुभांकर पाटील यांचा हा स्वागत आणि सन्मान केला जात आहे, ज्यांच्या माध्यमातून 3 कूलर आलेले आहेत. त्यानंतर या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज कोण असेल? विजय बबन भगत यांच्याकडून ट्रॉफी आहे, ज्यांनी या स्पर्धेमध्ये 40 धावा कुठून काढलेल्या आहेत. संघाचं नाव आहे अश्विनी एंटरप्राइजेस. खेळाडूचं नाव जितेंद्र. 40 धावा ज्यांनी कुठून काढलेल्या आहेत. राकेश मोतीराम पाटील डुंगेगावचे पोलीस पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाजाचा हा अवॉर्ड
जितेंद्रला प्रदान करायचा आहे. हे पाहू शकता उत्कृष्ट फलंदाजाचा हा पुरस्कार स्वीकारताना जितेंद्र विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे खूप खूप आभार. त्यानंतर इमर्जिंग प्लेयर एवन जोडी कुमार डायनल, रोहिदास भगत आणि कुमार स्वप्नील सुभाष पाटील यांच्याकडून ट्रॉफी आहे. इमर्जिंग प्लेयर जय श्रीराम इंटरप्राइजेस संघाचा सार्थक आपण पुढे यायचंय. स्वप्नील आणि डायनल यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते इमर्जिंग प्लेयर चा हा अवॉर्ड, हा किताब आपण सार्थकला प्रदान करायचा आहे. हा उगवता तारा आहे डोंगे गावाचा. जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये या खेळाडूने केलेली आहे. त्याला हा पुरस्कार दिला जात आहे डायनल भगत आणि स्वप्नील पाटील यांच्या शुभ हस्ते. विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे खूप खूप आभार. त्यानंतर फोर्थ पोझिशन वर जो संघ राहिला चतुर्थ विजयी, ही ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय अनंत गोपीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ छत्रपती अनंत पाटील यांच्याकडून आलेली आहे. चतुर्थ विजयी संघ सानवी मंडप डेकोरेटर्स. या आपण पुढे सानवी मंडप डेकोरेटर संघाला आम्ही चतुर्थ विजयी पुरस्कार हा देणार आहोत. चौथ्या स्थानावर हा संघ राहिलेला आहे सानवी मंडप डेकोरेटर्स. छत्रपती अनंत पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते चतुर्थ विजयी संघाला आकर्षक ट्रॉफी प्रदान करायची आहे. चला सानवी मंडप डेकोरेटर्स चे सर्व खेळाडू आपण व्यासपीठावर या. आपणास ही आकर्षक ट्रॉफी दिली जाणार आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते. केके देखील जॉईन झालेले आहेत. ते ट्रॉफी स्वीकारताना अतिशय खुश आहेत. विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे खूप खूप आभार. त्यानंतर तृतीय विजयी संघ, ही ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय बारकुबाई गुरुनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ समीर गुरुनाथ पाटील यांच्याकडून ट्रॉफी आहे. संघाचं नाव जय श्रीराम एंटरप्राइजेस. निलेश भगत यांचा हा संघ आहे. गणेश आंबो पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते थर्ड पोझिशन वर जो संघ राहिलेला आहे जय श्रीराम एंटरप्राइजेस या संघाला ही ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. तृतीय विजयी संघ जय श्रीराम एंटरप्राइजेस DPL 2025 डुंगे प्रीमियर लीग 2025 हा तृतीय विजयी संघ आणि त्या संघाला ही ट्रॉफी दिली जात आहे. गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते ही पाहू शकता ही आकर्षक ट्रॉफी दिली जात आहे. त्यानंतर अंतिम उपविजयी संघ, ही ट्रॉफी आम्हाला संदेश शांताराम भगत यांच्याकडून आलेली आहे. त्यांचा विशेष आभार. अंतिम उपविजेता संघ अश्विनी इंटरप्राइजेस. गणेश आंबो पाटील यांनी विनंती करते आपल्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी प्रदान करायची आहे अश्विनी इंटरप्राइजेस या संघाला. तसेच संदेश शांताराम भगत यांना देखील विनंती करतो आपण देखील पुढे या. आपण याची ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. आपणास देखील विनंती करतो आपण देखील हातभार लावायचा आहे ही ट्रॉफी देण्यासाठी. अंतिम उपविजेता संघ अश्विनी इंटरप्राइजेस ह्या संघाला आकर्षक ट्रॉफी दिली जात आहे.
विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे विशेष विशेष आभार. विजय बबन भगत त्यांचे बंधू इथे उपस्थित झालेले आहेत. शेखर भगत आपण पुढे यायचा, आपला देखील आम्ही एक विशेष स्वागत आणि सन्मान करणार आहोत. चला या शेखर भगत आपण पुढे, आपला देखील आम्ही एक विशेष स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. खरं तर उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी त्याने आम्हाला या 2 ट्रॉफी स्पॉन्सर केल्या होत्या. आदेश वसंत पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आदेश पाटील आपल्या शुभ हस्ते स्वागत करतील शेखर भगत यांचा. बघा नेक्स्ट डीपीएल वर्ष 2026 ला जो डीपीएल होईल त्यासाठी डॉक्टर अरुण भगत साहेबांनी घोषित केलेलं आहे की फायनलची ट्रॉफी ही मी पुरस्कृत करणार आहे आणि रोख रक्कम देखील ते देतील. निश्चितच त्यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय आणि विशेष आभार देखील व्यक्त करतोय. त्यानंतर मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज ही ट्रॉफी आम्हाला सचिन बलिराम पाटील प्रोप्रायटर मिहिर एंटरप्राइजेस यांच्याकडून आलेली आहे. मॅन ऑफ द सिरीज कोण असेल खेळाडू? प्रेक्षकांमधून आवाज. 7 विकेट 17 रन स्वप्नील पाटील. श्री कला एंटरप्राइजेस संघाचा हार्दिक पांड्या, स्वप्नील पाटील, राकेश पाटील पोलीस पाटील आहेत डोंगेगावचे, त्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मालिकावीराची ट्रॉफी आणि कूलर ट्रॉफी देतील. राकेश पाटील पोलीस पाटील डोंगेगावचे आणि कूलर निलेश भगत यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते कूलर प्रदान करायचा आहे. शुभांकर पाटील यांच्याकडून कूलर होता तो दिला जात आहे. स्वप्नील पाटील एकदा जोरदार टाळ्या वाजवा स्वप्नील पाटील. त्यानंतर डोंगे प्रीमियर लीग 2025 चा चॅम्पियन संघ ही ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय रामदास लक्ष्मण पाटील यांच्या स्मरणार्थ ऋतिक दिलीप पाटील यांच्याकडून आलेली आहे. चॅम्पियन संघ डीपीएल 2025 डोंगे प्रीमियर लीगचा श्री कला एंटरप्राइजेस. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा झळाळता करंडक डोंगे भिवंडी गावाचा प्रदान करायचा आहे टीम श्री कला एंटरप्राइजेस या संघाला. चला श्री कला एंटरप्राइजेस संघातील सर्व खेळाडूंनी व्यासपीठावर या. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा करंडक झळाळता ताज दिला जात आहे श्री कला एंटरप्राइजेस या संघाला. वेल प्लेड वेल प्लेड वेल प्लेड वेल डन श्री कला एंटरप्राइजेस. हे पाहू शकता तुम्ही स्क्रीनवर हा पुरस्कार स्वीकारताना श्री कला एंटरप्राइजेस हा संघ